शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नाशिक जिल्ह्यात मान्सून लांबल्याने यंदा अद्याप 1% खरीप पेरणी झालेली नाही। गेल्या वर्षी 15 जून अखेर 14% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, मात्र यंदा शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। खरीप हंगामावर एल निनोचे सावट असताना शासनाने पीक विम्याचे जूनचे निकष कायम ठेवले आहेत। 21 दिवसांच्या पावसाचा खंड आणि अतिवृष्टीचे जाचक नियम न बदलल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे। एसटी महामंडळाने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे। इंधनाचा वाढता खर्च आणि तोटा भरून काढण्यासाठी 10% मागणी भाडेवाढ आता 15 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। अकोल्यात वीज ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध सुरू झाला आहे। शिंदे सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। तांदूळवाडी विहिरीत पिकअप कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सोलापूर जिल्हा अधिकारी सतर्क झाले, तर रस्त्यापासून 50 मीटर अंतरावरील सर्व धोकादायक आणि विनाकटड्याच्या विहिरीचे 21 दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। अहमदनगरच्या जवळा येथे खरीपाच्या तोंडावर बळीराजा शेतकरी गटाच्या पुढाकाराने बांधावर शेतीशाळा भरली। यामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, माती प्रशिक्षण आणि पाणी व्यवस्थापनाचे थेट प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात जुन्या आदेशांवर नवीन गट क्रमांक टाकून बोगस बिगर शेती दाखवल्याद्वारे जमीन लाटण्याचा मोठा घोटाळा उघडीस आला आहे। या प्रकरणी आता मुद्रांक जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत 4000हून अधिक दस्तांची चौकशी सुरू झाली आहे। कोयना धरणात पाणीसाठा अवघ्या 9% उरल्याने प्रशासनाने कृष्णा नदीतून शेतीशाळेच्या खासगी उपशावर पूर्ण बंदी घातली आहे। नियम मोडल्यास वीज पुरवठा खंडित करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावल तालुक्यातील दहिगाव आणि सावखेडा सीम येथील 376 शेतकरी तांत्रिक निकषांमुळे अद्याप कर्जमाफीपासून वंचित आहेत। त्रस्त शेतकऱ्यांनी आता थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरसह बाजारात गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच करडी तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। महिन्याभरात तब्बल 80 रुपयांची घसरण झाल्याने हे तेल आता 250 रुपये प्रति लिटरवर आले आहे। खरीप पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव असताना शेतकऱ्यांनी तूर विक्रीवर भर दिल्याने आवक 17% वाढली आहे। मात्र केंद्र सरकारने 8450 रुपये हमीभाव जाहीर करूनही बाजारात तुरीला अत्यंत कमी दर मिळत आहे। खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी वर्धा कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने तब्बल 42 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा येथे दूषित किंवा अपथ्यकारक अन्न खाल्ल्याने एकाच वेळी 8 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे। आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तात्काळ गावात दाखल झाले असून रुग्णावर उपचार सुरू आहेत। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने अंतिम अधिसूचना जारी केली आहे। यामुळे आता 13 जिल्ह्यांतील उर्वरित 298 गावांची संयुक्त मोजणी करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे। राज्याला 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। इन्व्हेस्ट महाराष्ट्र या स्वतंत्र संस्थेच्या स्थापनेला मंजुरी देऊन 3000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। कोकणातील निसर्ग आणि पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी रासायनिक व अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात कोकणवासीय एकवटले आहेत। मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्यासाठी आणि कोकण वाचवण्यासाठी डहाणूपासून बांधापर्यंत मोठे जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे। आरबीआयच्या नव्या ECL प्रणालीमुळे कमी सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे। देशातील सुमारे 62% लोकांचा सिबिल स्कोअर 730 पेक्षा कमी असल्याने त्यांना आता कर्ज मिळण्यात प्रचंड अडचणी येतील।
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्रातील महिलांनी बाजी मारली आहे. राज्यातील एकूण मंजूर 30,977 प्रकल्पापैकी तब्बल 17,348 म्हणजे 56% प्रकल्प एकट्या महिला लाभार्थ्यांचे आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा उतार्यावर पीक नोंदणीसाठी स्वतः धावपळ करण्याची गरज नाही. येत्या 15 जुलैपासून केंद्र सरकारच्या नवीन ॲपद्वारे नियुक्त सहाय्यकामार्फत ही पीक पाहणी थेट शेतात जाऊन केली जाईल. अमेरिका इराण शांतता कराराच्या सकारात्मक चर्चेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 5% घसरल्या आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे भूसंपादनात बीजासालच्या झाडाला रक्तचंदन समजून उचललेले 50 लाख रुपये 4 आठवड्यात परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. झाडाची जात निश्चित करण्यासाठी आता DNH चाचणीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून लांबल्याने चिंतेचे वातावरण असून जूनच्या मध्यापर्यंत पावसाचे प्रमाण तब्बल 64% कमी झाले आहे. यामुळे ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.